खरं समाधान, सुख, शांतता आणि संतोष हा केवळ ईश्वराच्या सान्निध्यातच मिळू शकतो. ईश्वरचरणी विलीन होण्यानंच मिळू शकतो. ईश्वराच्या मनःपूर्वक केलेल्या सेवेतूनच मिळू शकतो. हा मूलभूत सिद्धांत सर्वांनी लक्षात घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण जो तो सुख, समाधान, संतोष, शांतता शोधण्यासाठी आपापल्या प्रयत्न करत आहे. मात्र हा प्रयत्न अयोग्य दिशेनं झाल्यामुळं त्याची प्राप्ती होत नाही आहे. केवळ ईश्वराचं होऊन राहणे, ईश्वरात विलीन होऊन राहणे, ईश्वराच्या सान्निध्यात राहणे, ईश्वर स्मरणात राहणे, या गोष्टींनीच सुख, समाधान, शांती आणि संतोष मिळू शकतो असं संतांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये अनुभवलं आणि पुन्हा पुन्हा आम्हाला सांगितलं आणि त्यावर हुकूम आचरण करण्यासाठी आम्हाला प्रवृत्तही केलं. सकल आयुष्यभर संत हेच करत राहिले. आम्ही हे आता तरी समजून घेण्याची गरज निर्माण झाली.